Hello everybody, the students of 8th standard. Today we are going to start with the poem 3.3. Name of the poem is Truth. First of all, I am going to read the poem. Listen carefully. Sticks and stones may break my bones, but words can hurt me. Stones and sticks break only skin, while words are ghosts that haunt me. Slant and curved, the false words to pierce and stick inside me. Bats and bricks may ache through bones, but words can mortify me. Stanza number 3. Pain from words has left its scar on mind and heart that's tender. Cuts and bruises now have healed. It's words that I remember. Very well. Now, first of all, I am going to tell you the meaning of new words from this poem. And so, the first stanza, आपण पहिल्यांदा शब्दांचा अर्थ घेऊया. पहिल्या ओळीमध्ये स्टिक्स अँड स्टोन्स मे ब्रेक माय बोन्स, त्याच्यामध्ये स्टिक म्हणजे काठी आणि स्टोन म्हणजे दगड. ब्रेक याचा अर्थ तोडणे, मोडणे अशा अर्थाने येतो. बोन म्हणजे हाड असा होतो. नंतर दुसऱ्या ओळीमध्ये हर्ट म्हणजे इजा पोचवणं आणि ट्रूथ आपलं जे कवितेचं टायटल आहे याचा अर्थ सत्य होतो. पुन्हा जी तिसरी ओळ आहे स्टोन्स अँड स्टिक्स ब्रेक ओनली स्किन, त्याच्यामध्ये फक्त शेवटचा शब्द स्किन म्हणजे त्वचा आणि शेवटच्या ओळीमध्ये व्हाईल वर्ड्स आर घोस्ट दॅट हॉन्ट मी. आता आपल्याला घोस्टचा अर्थ भूत आणि हॉन्ट म्हणजे पछाडणं किंवा त्रास देणं, पुन्हा पुन्हा काळजीत टाकणं अशा अर्थानं हॉन्ट शब्द आलेला आहे. तर आपण स्टांजा नंबर 1 चा फक्त अर्थ पाहूया. कवी पहिल्या ओळीमध्ये पहिल्या स्टांजामध्ये काय म्हणतो बघा. स्टिक्स अँड स्टोन्स मे ब्रेक माय बोन्स. दगडे आणि काट्या कदाचित माझं हाडे मोडू शकतील, तोडू शकतील. बट वर्ड्स कॅन ऑल्सो हर्ट मी. पण शब्द सुद्धा मला इजा पोचवू शकतात. स्टोन्स अँड स्टिक्स ब्रेक ओनली स्किन. दगड आणि काठ्यांनी फक्त त्वचा फाटू शकते, त्वचेवर इजा होऊ शकते. वेल वर्ड्स आर घोस्ट दॅट हॉन्ट मी. पण तथापि शब्द हे भूत असतात की जे माझ्या आत्म्याला पछाडून सोडतात. म्हणजे पहिल्या स्टांजामध्ये कवीला असं म्हणायचं आहे की काठ्यांचा आणि दगडांचा मार आहे, यामुळे हाडं मोडू शकतात. पण शब्द आपल्या मनावर खोलवर जखम करतात आणि काठ्यांनी आणि दगडांनी कदाचित त्वचा फाटू शकते, त्वचेवर इजा होऊ शकते, जखम होऊ शकते. पण शब्द त्यापेक्षाही भयानक असतात. एका भूताप्रमाणे ते भीतीदायक असतात की ते आपल्याला अनेक वेळा अडचणीत आणतात, त्रास देतात आणि पुन्हा पुन्हा काय करत असतात, आपल्याला अडचणीत आणत असतात, वेगवेगळ्या चिंतेनं काळजीनं पछाडून सोडतात, असं स्टांजा नंबर 1 मध्ये कवी म्हणतोय.
लेट्स मूव टू स्टांजा नंबर 2. तर दुसऱ्या स्टांजातले पहिल्यांदा शब्द बघूया. स्लॅन्ट अँड कर्व द फॉरवर्ड सोवर्ड्स. या ओळीमध्ये स्लॅन्ट, स्लॅन्ट याचा अर्थ एका बाजूला असणारा उतार असं असतो. कर्व याचा कर्व म्हणजे एखाद्या गोष्टीला असणारं वळण, अशा अर्थानं आपण म्हणतो वळण असलेलं. त्यानंतर वर्ड सोवर्ड्स म्हणजे शब्दरूपी तलवारी. त्यानंतर पियर्स शब्द आहे बघा दुसऱ्या ओळीमध्ये, PIERC. पियर्स म्हणजे आत घुसणं किंवा खोलवर काटा लागणे वगैरे अशा अर्थानं ते आहे. त्यानंतर स्टिक म्हणजे चिकटून राहणं असा अर्थ आहे. त्यानंतर तिसऱ्या ओळीमध्ये बॅट्स अँड ब्रिक्स मे एक थ्रू बोन्स. आता इथं बॅट्सचा अर्थ आपण रेग्युलर बॅट्स घेऊ शकतो. बॅट्सचा दुसरा अर्थ वटवाघूळ सुद्धा होतो. आणि ब्रिक म्हणजे वीट असा अर्थ आहे. एक, ACH एक या शब्दाचा अर्थ होतो दुखणं, एखादी जखम दुखणे या अर्थाने आहे. आणि बोन पाहिलेलं आपण. त्यानंतर बट वर्ड्स कॅन मॉर्टिफाय मी. मॉर्टिफाय म्हणजे लाज वाटणं, एखाद्या गोष्टीची भरपूर लाज वाटणे या अर्थानं मॉर्टिफाय आहे. आता पहा या दुसऱ्या स्टांजामध्ये कवी काय म्हणतो. स्लॅन्ट अँड कर्व्ड द फॉरवर्ड सोवर्ड्स टू पियर्स अँड स्टिक इनसाइड. अतिशय धारदार असणाऱ्या आणि थोड्या वक्र असणाऱ्या शब्दरूपी तलवारी माझ्या मनामध्ये खोलवर घुसतात. बॅटनं लागलेला मार किंवा विटांनी लागलेला मार आपलं हाडं दुखवू शकतात, परंतु शब्द हे आपल्याला भरपूर त्रास देतात. शब्दरूपी तलवारीमुळं आपल्याला भरपूर लाज वाटू शकते, आपला मोठा अपमान होतो असं दुसऱ्या स्टांजामध्ये कवी म्हणतो. ओके, आपण तिसऱ्या स्टांजाकडे आता वळूया. तिसऱ्या स्टांजामध्ये कवी काय म्हणतो बघा. Pain from words has left its scar on mind and heart that's tender, cuts and bruises now have healed. It's words that I remember. आता तिसऱ्या स्टांजामध्ये तिसऱ्या स्टांजामध्ये पेन फ्रॉम वर्ड्स हॅज लेफ्ट इट्स स्कार. या स्टांजामध्ये पेन म्हणजे वेदना आणि स्कार याचा अर्थ ओरखडा, जखमेची खून. जखम होऊन गेल्यानंतर, बरी झाल्यानंतर जी खून राहते त्याला स्कार म्हणतात. आपण जखमीचा व्रण असं पण म्हणतो. दुसऱ्या ओळीमध्ये ऑन माइंड दॅट हार्ट दॅट्स टेंडर. माइंड म्हणजे मन, हार्ट म्हणजे हृदय आणि टेंडर म्हणजे नाजूक. कट्स याचा अर्थ झालेली जखम किंवा पडलेली भेग, त्वचेला पडलेली. आणि ब्रुजेस म्हणजे जखमा, अशा अर्थानं ब्रुज झालेला आहे, त्वचेवर झालेल्या जखमा. आणि हिल, HEAL हिल म्हणजे बरं होणं असं आहे. तर असे या शेवटच्या स्टांजामधले शब्द आहेत. आणि शेवटच्या स्टांजामध्ये कवी असं म्हणतो की पेन फ्रॉम वर्ड्स हॅज लेफ्ट इट्स स्कार. शब्दांमुळं ज्या वेदना होतात त्याची खून आहे ती टिकून राहते. आणि ती खून कुठं टिकून राहते? ऑन माइंड अँड हार्ट दॅट्स टेंडर. ही शब्दांनी झालेली खून आहे, ती तशीच टिकून राहते. ती आपल्या मनावर आणि हृदयावर, की जे मन आणि हृदय
हे अतिशय नाजूक कोमल असतं, त्याच्यावर ती खून आहे, ती भरपूर कालावधीपर्यंत तशीच टिकून राहते. आणि पुढच्या 2 ओळीमध्ये म्हणतो कवी, व्हेरी वेड म्हणतो, कट्स अँड ब्रुजेस नाऊ हॅव हील्ड, इट्स वूंड, इट्स वर्ड्स दॅट हॅव रिमेम्बर्ड. दगडांनी, विटेनी, बॅटनं झालेल्या जखमा आहेत, काठीनं झालेल्या जखमा आहेत, त्या बऱ्या झालेल्या आहेत. म्हणजे त्यानं जी भेट पडलेली होती किंवा जखम झालेली होती त्या बऱ्याच झालेल्या आहेत. पण ते शब्द आहेत की जे आजही लक्षात आहेत. म्हणजे एक आपल्या कवितेचं टायटल आहे सत्य, आणि सत्यबाब सांगितलेली आहे. एवढंच कवीला म्हणायचं आहे की शब्द आपण जपून वापरले पाहिजेत, कारण दगडानं, काठीनं, आणखी कशानं झालेल्या जखमा आहेत, ह्या जखमा बऱ्या होऊन जातात. पण शब्दानं झालेली जखम आहे ती नाजूक अशा मनावर, हृदयावर होते आणि ती तशीच आयुष्यभर टिकून राहते. त्यामुळं बोलताना आपण जरा जपून बोललं पाहिजे. हे सत्य सांगण्याचा प्रयत्न बॅरी वेड या कवितेतून करतोय. कविता तुमच्या मुलांना लक्षात आली असेल. आपण जर या कवितेतल्या काही वर्कशॉपच्या ऍक्टिव्हिटी बघण्याचा प्रयत्न केला तर पहिल्यांदा म्हटलेला आहे इंग्लिश वर्कशॉप मध्ये, रीड द पोएम अलाउड अँड रिसाइट इट विथ प्रॉपर रिदम. म्हणजे कविता मोठ्यानं म्हणा म्हटलेला आहे आणि ती योग्य तालामध्ये तुम्हाला म्हणायला सांगितलेली आहे. त्यानंतर दुसरी ऍक्टिव्हिटी आहे, फाइंड फ्रॉम पोएम 2 lines each that contain the following figures of speech. अशा 2 ओळी शोधायला सांगितल्या की ज्याच्यामध्ये खाली दिलेल्या फिगर्स ऑफ स्पीच आहेत. पहिली फिगर्स ऑफ स्पीच आहे ॲलिट्रेशन. आता मुलांना तुम्हाला ॲलिट्रेशन ही फिगर्स ऑफ स्पीच मी मागच्या काही कवितामध्ये पण सांगितली, पुन्हा एकदा सांगतो. ॲलिट्रेशन म्हणजे काय, तर कवितेच्या एका ओळीमध्ये सलग येणाऱ्या किंवा जवळच्या शब्दांची सुरुवात ही व्यंजनानं होणं, म्हणजे आपण त्याला इंग्लिशमध्ये कॉन्सोनंट साऊंड न होणं असं म्हणतात. आणि त्याचं उदाहरण सांगता येईल तुम्हाला. सांगायचंच म्हटलं तर आपण वेगवेगळी उदाहरणं घेतो. या कवितेतलंच उदाहरण घ्यायचं झालं तर बघा, मी तुम्हाला कवितेची ओळ दाखवतो. तर विद्यार्थी मित्रांनो, मी ॲलिट्रेशनचं उदाहरण तुम्हाला सांगतो. आता कविता तुमच्या पुढे आहे. पहिल्या स्टांजामधली जी पहिली ओळ आहे ती अशी आहे, स्टिक्स अँड स्टोन्स मे ब्रेक माय बोन्स. याच्यामध्ये आता विचार करा की आपल्याला ॲलिट्रेशन साठी काय मी म्हटलंय की सलग येणार एका ओळीमध्ये सलग येणारे शब्द किंवा जवळजवळच्या शब्दांची सुरुवात सेम साऊंड न होणं. साऊंड, आता स्टिक्स अँड स्टोन्स मे ब्रेक माय बोन्स याच्यामध्ये बघा सस आणि बब हे 2 साऊंड रिपीट झालेले आहेत. म्हणजे कोणते ते पहा, स्टिक्सचा स पहिला सुरुवातीचा, स्टिकचा स आहे आणि स्टोनचा सच आहे, म्हणजे सुरुवातीचा अक्षर नाही तर साऊंड. तसंच ब्रेक माय बोन्स मध्ये बब, अंडरलाईन बब ला बघा अशी करा, ब्रेक माय बोन्स. आता स्टिक्स, स्टोन्स, ब्रेक बोन्स, बब आणि सस रिपीट झालेला आहे. म्हणजेच म्हणजे इथं स्ट स्ट आणि इथं ब ब असा रिपीट झालाय आणि याला ॲलिट्रेशन असं म्हणतात. लक्षात आलं तुमच्या? तशीच 3 नंबरची ओळ आहे बघा, स्टिक्स अँड स्टोन्स अँड स्टिक्स ब्रेक ओनली स्किन्स. आता पुन्हा स्ट स्ट रिपीट झालेला आहे या पण ओळीमध्ये. म्हणजे ही उदाहरणं तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. स्टिक्स आणि स्टोन्स, आपण स्ट स्ट एवढीच गोष्ट आपल्या लक्षात
घ्यायची आहे. तर अशी आणखी उदाहरणं या कवितेमध्ये आहे की तुम्ही इलेक्ट्रिशियन साठी शोधायचे. त्याचबरोबर दुसरी फिगर्स ऑफ स्पीच आहे. दुसरी फिगर्स ऑफ स्पीच आहे रिपिटिशन. मुलांना आता रिपिटिशन म्हणजे काय, तर कवितेतील ठराविक शब्द पुन्हा पुन्हा रिपीटेड. इलेक्ट्रिशियन मध्ये फक्त शेजारी शब्दाच्या साऊंड म्हणजे उच्चाराची सुरुवात साऊंड आहे तो रिपीट होतो, फक्त साऊंड रिपीट होतो. म्हणजे ती जसं स्टिक्स अँड स्टोन्स मध्ये सस्ट रिपीट झालं तसं न होता कवितेमध्ये जेव्हा ओळी रिपीट होतात किंवा ठराविक शब्द पुन्हा रिपीट होतात तेव्हा तिथं आपण काय म्हणायचं, रिपिटिशन म्हणायचं. उदाहरणच पाहायचं झालं तर आपण कवितेकडे जाऊया, पाहूया. तर आता या कवितेच्या ओळींच्या मध्ये मी रिपिटिशन म्हटलं की शब्द रिपीट होणं, पुन्हा पुन्हा काही शब्द वापरले जाणं किंवा ओळी वापरले जाणं. मग आपण जर आता बघितलं तर ओळ क्रमांक 1 मध्ये स्टिक्स अँड स्टोन्स हे शब्द आलेले आहेत. आहेत का स्टिक्स अँड स्टोन्स? तसेच शब्द ओळ क्रमांक 3 मध्ये पण स्टोन्स अँड स्टिक्स पुन्हा आलं, म्हणजे इथे स्टिक्स स्टिक्स समान आलं. तसंच हा स्टोन्स आणि स्टोन्स इथं आला म्हणजे रिपीट झाला. स्टिक शब्द 3 वेळा रिपीट झालाय तर स्टोन शब्द 2 वेळा रिपीट झालेला आहे, हे आपल्या लक्षात येईल. मग आपण हे ध्यानात घ्यायचं, याला म्हणायचं रिपिटिशन. ओके, तर कधी कधी ओळीच रिपीट झालेल्या असतात. मग तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं तर आपण ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार हाऊ आय वंडर व्हॉट यू आर या ओळीमध्ये ट्विंकल ट्विंकल हा शब्द रिपीट झालेला आहे. किंवा जॉनी जॉनी एस पापा, इथे जॉनी जॉनी हे रिपीट झालंय. इटिंग शुगर नो पापा, पुन्हा पापा रिपीट झालं. म्हणजे असंही काही ओळी आहेत ज्याच्यामध्ये आपल्या लक्षात येतं. मराठीत सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय, इथं सांग सांग रिपीट झालंय. म्हणजे अशा प्रकारचे ज्या वेळेला कवी एखादी क्लुप्ती वापरतो, युक्ती वापरतो, त्या क्लुप्तीला रिपिटिशन ही फिगर्स ऑफ स्पीच असं म्हणतात. रिपिटिशन याचा मराठीत अर्थ पुनरावृत्ती असा आहे, म्हणजे शब्द पुन्हा पुन्हा रिपीट होणं. अशा प्रकारे तुम्ही ही कृती सोडवू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या 2 कृतींच्या संदर्भात तुम्हाला काय अडचण नसेल असं मला वाटतं. आणि तुम्ही याच कवितेत नाही तर इतर कवितेत सुद्धा ही इलेक्ट्रिशियन अँड रिपिटिशन या फिगर्स ऑफ स्पीच शोधा. आता आपण ऍक्टिव्हिटी नंबर 3 वर्कशॉप मधल्या तिकडे जाऊया. पिक आउट फ्रॉम द पोएम द सिनोनिम्स ऑफ, म्हणजे कवितेतून सिनोनिम शोधायचे. सिनोनिम या शब्दाचा अर्थ लिहून ठेवा. सिनोनिम म्हणजे समानार्थी शब्द. आता या शब्दांचे तुम्हाला मी अर्थ सांगतो. पहिला शब्द आहे इंजुरी. इंजुरी याचा अर्थ आहे जखम. इंजुरीचा अर्थ आहे जखम. डेलिकेट त्यानंतरचा शब्द आहे, त्याचा अर्थ आहे नाजूक किंवा कोमल. त्यानंतर एसीएची एक याचा अर्थ दुखणं, दुखावणं या अर्थाने. त्यानंतर एम्बास याचा अर्थ आहे थोडस गर्भगलित होणं किंवा धैर्य खच्चीकरण होणं असा अर्थ आहे. आणि क्युअर्ड याचा अर्थ आहे बरं होणं, आजारातून बरं होणं, जखम बरं होणं अशा अर्थाने तो आलेला आहे. जर तुम्ही कविते या पूर्वी जेव्हा कवितेत मी कवितेचा अर्थ सांगत होतो तेव्हा त्या सर्व शब्दांचे अर्थ मी तुम्हाला सांगितलेले आहेत, ते जर तुम्ही लक्षात घेतले तर तुम्हाला कवितेतून या शब्दांसाठीचे समानार्थी शब्द शोधणं अवघड जाणार नाही. आणि याच्यातलीच आता जी बी ऍक्टिव्हिटी आहे, ती बी ऍक्टिव्हिटी काय आहे पहा. बी ऍक्टिव्हिटी आहे पिक आउट फ्रॉम द पोएम द अँटोनिम्स ऑफ. अँटोनिम याचा अर्थ विरुद्धार्थी शब्द. मग असे सिनोनिम होता, त्या सिनोनिम याचा अर्थ होता समानार्थी शब्द, अँटोनिमचा अर्थ विरुद्धार्थी शब्द. आणि विरुद्ध अर्थासाठीच्या खुणा पण दिलेल्या आहेत.
सर्व शब्दांचे अर्थ पुन्हा सांगतो. पहिला शब्द आहे फॉरगेट. फॉरगेट म्हणजे विसरणे. त्यानंतर दुसरा शब्द आहे फ्लॅट किंवा स्ट्रेट. फ्लॅट म्हणजे सपाट आणि स्ट्रेट म्हणजे सरळ अशा अर्थाने आहे. मेक बनविणे. राईज म्हणजे उंचावणं, वर जाणं. आणि आउटसाइडचा अर्थ तुम्हाला माहित असेल, आउटसाइड म्हणजे बाहेरील बाजूस. तर यांच्या विरुद्ध अर्थाचे शब्द कवितेतून तुम्हाला लिहायचे. अशा पद्धतीनं या ऍक्टिव्हिटी मुलांना तुम्ही सोडवायच्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, 5 नंबरची ऍक्टिव्हिटी पहा पुढच्या पानावरची. फाइंड द राइम स्कीम ऑफ स्टांजा नंबर 2 and 3. 1 is done for you. याचा अर्थ असा होतो की या कवितेतील स्टांजा नंबर 2 आणि 3 ची राइम स्कीम लिहा. राइम स्कीम याचा अर्थ लिहा यमक योजना. पहिल्यांदा आपण समजावून घेऊया यमक योजना म्हणजे काय. स्टांजा नंबर 1 मध्ये स्टांजा नंबर 1 ची राइम स्कीम त्यांनी दिली ABCD. पण ही राइम स्कीम लिहायची कशी असते यासाठी आपण थोडस पान क्रमांक जे आपल्या कवितेचा पान क्रमांक आहे तिकडे जाऊया. हा, तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगतोय राइम स्कीम. राइम स्कीम म्हणजे काय, तर यमक योजना. आता यमक योजना ही रायमिंग वर्ड्सच्या रिलेटेड असते आणि तुम्हाला रायमिंग वर्ड्स माहित आहेत. आपण काय करायचं तर प्रत्येक ओळीच्या शेवटचे जे शब्द आहेत त्याच्यावर आपलं लक्ष संपूर्ण केंद्रित करायचं. मी आता प्रत्येक ओळीचा शेवटचा शब्द आहे तो हायलाइट करतोय बघा. तो काय आहे, पहिल्या ओळीचा शेवटचा शब्द आहे बोन्स आहे, बरोबर. पहिल्या ओळीचा शेवटचा शब्द आहे रेड कलर, तो बोन्स आहे. दिसला का तुम्हाला, हा बोन्स आहे. दुसऱ्या ओळीचा शेवटचा शब्द आहे मी. तिसऱ्या ओळीचा शेवटचा शब्द आहे स्किन आणि चौथ्या ओळीचा शेवटचा शब्द आहे मी. आपण जर आता हे 4 शब्द बघितले, बोन्स, मी, स्किन, मी, असे जर आपण हे 4 शब्द बघितले तर बोन्स हा मीला राईम होत नाही, म्हणजे यमक जुळवत नाही. म्हणून पहिला जो शब्द आहे त्याला, आपल्या स्टांजातल्या पहिला शब्द आहे त्याला ए म्हणायचं. राईम स्कीम लिहिताना काय म्हणायचं, ए म्हणायचं. लिहिलं का, असा ए म्हणायचं पहा. त्यानंतर बोन सारखा मी राईम होत नाही म्हणून त्याला बी म्हणायचं. यमक जुळवत नाही म्हणून बी म्हणणार आपण म्हटलो. त्याच पद्धतीनं स्किन, आता बोन्स, मी, स्किन, स्किन पूर्णपणे वेगळा आहे म्हणून त्याला सी म्हणूया. पण आता जो चौथ्या ओळीतला मी आहे आणि तिसऱ्या ओळीतला दुसऱ्या ओळीतला मी आहे, हे दोघं जण एकमेकांना राईम होत आहेत, दोघं सारखेच आहेत म्हणून बीच म्हणायचं त्याला. म्हणजेच या स्टांजाची राईम स्कीम काय झाली, ABCD झाली. कळालंय का बघा. आपण पहिल्यांदा काय केलं, पहिल्या स्टांजातील सगळे जे शेवटचे शब्द आहेत, प्रत्येक ओळीचे शेवटचे शब्द यांना जरा हायलाइट केलं. बोन्स, मी, स्किन, मी. आणि त्यानंतर बोन्सला पहिल्या ओळीतल्या शेवटच्या शब्दाला ए म्हटलो. दुसऱ्या ओळीतला शब्द बोन्सचा रायमिंग वर्ड नाही म्हणून बी म्हटलं. त्यानंतर तिसऱ्या ओळीतला स्किन शब्द बोन्स किंवा मी या दोघांना पण रायमिंग वर्ड नाही, यमक जुळवणारा नाही म्हणून त्याला सी म्हटलं. आणि शेवटच्या ओळीतला मी आहे तो दुसऱ्या ओळीतल्या मीला राईम होतोय, मी असं होत आहे म्हणून आपण त्याला पुन्हा बी म्हटलं. म्हणून या स्टांजाची राईम स्कीम आपण लिहिताना ABCD असं एका पुढे एक लिहिणार. ABCD अशा पद्धतीनं लिहिणार आपण ABCD. कळालं का. आता आपण जर दुसऱ्या स्टांजाकडे वळालो तर काय होईल ते पहा. दुसरा स्टांजा आपण पाहूया, त्याची पण राईम स्कीम बघूया. आता हा दुसरा स्टांजा आहे आपला. आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, शेवटचे शब्द हायलाइट करायचे. मग
पहिल्या ओळीतला शेवटचा शब्द आहे दुसऱ्या स्टांजातला सोवर्ड्स, बरोबर आहे की नाही? त्यानंतर आहे मी, तिसऱ्या ओळीतला शेवटचा शब्द आहे बोन्स आणि चौथ्या ओळीतला शेवटचा शब्द आहे मी. आपण इथे पण बघितलं तर सोवर्ड्स पहिला शब्द आहे, ए म्हणा त्याला. पहिल्या शब्दाला काय नेहमी म्हणायचं? ए म्हणायचं. ओके, मी पहिल्यांदा हायलाइट करून घेतो पुन्हा एकदा. ए, त्यानंतर मी सोवर्ड्स सारखं नाही म्हणून त्याला मी काय म्हटलो? बी म्हटलो. त्यानंतर सोवर्ड्स आणि मी सारखा बोन्स नाही म्हणून त्याला सी म्हटलं. आणि पुन्हा मी रायमिंग वर्ड म्हणून त्याला बी म्हटलं. म्हणजे जे जे रायमिंग वर्ड आहेत त्यांना सेम अक्षर द्यायचं. म्हणजे याही स्टांजाची राईम स्कीम आहे ती एबीसीडी होती. आता आपण शेवटच्या स्टांजाकडे वळणार आहोत. याची पण तुम्ही एबीसीडी लिहा. चला, शेवटचा स्टांजा. शेवटच्या स्टांजाचे शेवटचे शब्द आहे स्कार, त्यानंतर टेंडर, हील्ड आणि रिमेंबर. आता स्कार याला आपण ए म्हणूया, कारण पहिल्या ओळीतला शेवटचा शब्द आहे त्याला आपण ए म्हणायचं. दुसऱ्या ओळीतला शेवटचा शब्द आहे टेंडर, स्कार सारखा आहे का? नाही, म्हणून बी म्हणायचं. स्कार आणि टेंडर सारखा हिल्डचा उच्चार होत नाही म्हणून त्याला आपण पुन्हा सी म्हणणार. आणि टेंडर सारखा रिमेंबर पण नाही म्हणून डी म्हणणार. स्कार, टेंडर, हिल्ड, रिमेंबर हे चारही शब्द टेंडर रिमेंबर, टेंडर रिमेंबर, टेंडर रिमेंबर होतोय का रायमिंग स्कीम? रायमिंग होत नाही म्हणून आपण त्याला डी म्हणूया. म्हणजे तिसऱ्या स्टांजाची राईम स्कीम आहे ती एबीसीडी आहे. ओके, तर अशा पद्धतीनं राईम स्कीम तुमच्या लक्षात आली असेल तर ही राईम स्कीम सुद्धा प्रत्येक कवितेची तुम्ही अशी करू शकता. कळालं? तर अशा पद्धतीनं आपण इथे राईम स्कीम लिहायची असते स्टांजा वाईज. तुमच्या लक्षात आलं असेल तर अशा पद्धतीनं आपण ही सर्व पोएम पाहिलेली आहे. ज्या काही इतर ऍक्टिव्हिटीज राहिलेल्या आहेत त्या तुम्ही व्यवस्थित करा. अडचण आली तर नक्कीच तुम्ही मला तुमचं मत सांगू शकता. फोन करा, त्या माध्यमातून आपण ते पाहूया.